Cancer Healer Center, a new beginning. उद्धव ठाकरे होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. माझ्या कार्यकाळात मी कुठलीही कामं बंद पडू दिली नाहीत. कामांना स्थगिती दिल्याच्या फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर. गद्दारांनी शिवसेना, अमित शहा आणि अदानींचं नाव लावावं. ईशान्य मुंबईतील शिबिरातून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंनी उडवली खिल्ली. नांदगावकरांना आणलेलं गंगेतील पाणी पिण्यास नकार दिल्याचा राज ठाकरेंचा खुलासा. गंगेच्या दूषित पाण्यावर राज ठाकरेंकडून प्रश्न उपस्थित. घरी बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं. आपण 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. संगमाच्या पवित्र स्नानाच्या श्रद्धेचा सन्मान करा. भाजप आमदार राम कदमांचा राज ठाकरेंना सल्ला. माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्प बसणार नाही. धनंजय मुंडेंचा फेसबुक पोस्ट करत सुरेश धसांना इशारा. धनंजयच्या वागण्याला कंटाळून आई परळीतून नाथरा गावाला गेल्या. एका मुलाखतीत धसांचा गंभीर आरोप. गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवालला 1 दिवसाची पोलीस कोठडी. पुण्यात भर रस्त्यात मध्यधुंद अवस्थेत केलं होतं अश्लील कृत्य. गौरव आहुजाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण. कराडमध्ये केलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण असल्याचं समोर. सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बारामतीमध्ये निषेध मोर्चा. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासह धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची आंदोलकांची मागणी. देशमुख कुटुंबियांसह सर्व धर्मियांचा मोर्चात सहभाग. तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे राज्य नासत चाललंय. त्यांना पाठीशी घालू नका. माझ्या वडिलांना न्याय द्या. वैभवी देशमुखची अजितदादांसह बारामतीमधील आमदारांना विनंती. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा आणि जिंतूरमध्ये कडकडीत बंद. तर सोलापूरच्या सांगोल्यातही बंदची हाक. आरोपींची पाठराखण करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी. एकनाथ खडसेंनी माझ्या बाबतीत निंदनीय विधान केलं होतं, तर मला पण एक खून माफ करण्याची मुभा देणार का? रोहिणी खडसेंच्या 1 खून माफीच्या मागणीवर अंजली दमानी यांचा टोला. सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले पोलिसांसह दारू पित होता. बावीगावचे सरपंच नवनाथ ढाकणेंचा दावा. खोक्यासोबत दारू पिणाऱ्या पोलिसांची गडचिरोलीला बदली. सतीश भोसलेला अटक न झाल्यानं बीडमधील शिरूर कासार तालुका बंद. सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही. पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा. गणपत गायकवाडांचं नाव घेऊ नको, नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी करू. महेश गायकवाड यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी. लग्न समारंभात एका व्यक्तीनं चिठ्ठी देत धमकी दिल्याचा आरोप. पत्रकार तुषार खरात साताऱ्यातील दहिवडी पोलिसांच्या ताब्यात. मंत्री जयकुमार गोरेंबद्दल बदनामीकारक व्हिडिओ बनवल्याचा आरोप. गोरेंनी विधानसभेतही उचलला होता मुद्दा. मला फक्त ओबीसींचं नाही, सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे. ओबीसी मराठा संघर्ष कमी करण्यासाठी मी प्रयत्नशील. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. औरंगजेबची कबर किती वर्ष राहील हे येत्या दिवसात कळेल. संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीबाबत नितेश राणेंचं सूचक विधान. मुंबईतील नागपाडा भागात पाण्याची टाकी साफ करताना मोठी दुर्घटना. पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून 4 कामगारांचा मृत्यू. एका अत्यवस्थ मजुरावर जेजे रुग्णालयात उपचार. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ होणार नाही. राज्यावर खर्चाचा बोजा वाढल्यानं हप्ता 2100 रुपये करणं सध्या तरी अशक्य आहे. सूत्रांची माहिती. रेशन लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अत्यंत महत्त्वाचं. केवायसी न झाल्यास 15 मार्च नंतर रेशन बंद होणार. Cancer Healer Center, a new beginning.